Welcome to Kiran Coaching Classes. Today we see convention for the use of SI units. SI units साठीचे आपल्याला कन्व्हेन्शन म्हणजे रूल आहेत ते बघायचे आहेत. फर्स्ट वी सी रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री. रेडियन मेजर आणि डिग्री मेजरमधील आपण रिलेशन पाहू. आपण पाहिलेलं आहे प्लेन अँगल, सॉलिड अँगल. प्लेन अँगलचं युनिट रेडियन आहे आणि सॉलिड अँगलचं युनिट स्टेरेडियन आहे. तर रेडियन एवढं मेजर युनिट आहे, मग आपल्याला डिग्रीसुद्धा अँगलचं युनिट आहे आणि त्यातलं रिलेशन पाहायचं आहे. तर पाय रेडियन it is symbolically written as this is a pi radian. Pi radian equal to 180 degree. Therefore 1 radian equal to 180 ला काय करावं लागणार आहे, पायने डिवाइड करावं लागणार. मग 1 radian equal to 180 upon pi and this is equal to 180 upon value of pi. पायची व्हॅल्यू टाकली 3.1415. 3.1415 ने डिवाइड जर केलं तर किती मिळतं आपल्याला डिग्री? 57.297 डिग्री. म्हणजे रेडियनचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करायला आपल्याला 180 अपॉन पायने त्या अँगलला मल्टिप्लाय करावं लागतं. आणि 1 रेडियन इक्वल टू किती डिग्री अँगल आला? 57.297 डिग्री एवढा अँगल येतो. नंतर सिमिलरली आपण असंच कन्व्हर्जन करता येईल. डिग्रीचं आता रेडियनमध्ये कन्व्हर्जन, अँगल डिग्रीमध्ये दिलेला आहे तर रेडियनमध्ये कन्व्हर्जन. पण डिग्री मेजरमेंटच्या अँगलला पाय अपॉन 180ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग 1 डिग्री इक्वल टू काय होतं? पाय अपॉन 180. दिस इज इक्वल टू हिअर 3.1415 अपॉन 180 आणि 180ने डिव्हाइड केल्यानंतर आपल्याला 1 डिग्री अँगल किती रेडियन मिळतो? 1.745 इंटू 10⁻² रेडियन एवढा अँगल मिळतो. 1 डिग्री म्हणजे 1.745 इंटू 10⁻² रेडियन आणि 1 रेडियन म्हणजे 57.297 डिग्री. Here also the 1 degree angle it is equal to 60 minute. 60 minute म्हणजे 1 minute आला. 1 minute equal to काय होणार? 1 degree upon 60. 1 upon 60 same. And this is equal to 1 minute equal to 2.91 into 10⁻⁴ radian. And also 1 minute equal to 60 seconds. Therefore 1 second equal to 4.847 into 10⁻⁶ रेडियन. हे काय आहे? रेडियन आणि डिग्रीमधील रिलेशन आहे आणि आपण कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स पाहू. कन्व्हेन्शन त्यातील पहिलं कन्व्हेन्शन आहे एवढी युनिट म्हणजे युनिट ऑफ एवढी फिजिकल क्वांटिटी. इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल. सिम्बॉलने काय केलं जातं? रिप्रेझेंट केलं जातं प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट. इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल. सिम्बॉलने काय केलं जातं? रिप्रेझेंट केलं जातं. नंतरचं सेकंड कन्व्हेन्शन का आहे? Unit of a physical quantity. It is start with smaller letter. Smaller letter ने काय केलं जातं? स्टार्ट केलं जातं. It is always start with a smaller letter. Even if it is also named after a person. म्हणजे त्या युनिटला जरी पर्सनचं नेम दिलेलं असेल तरी त्याचा फुल नेम हे काय स्मॉल लेटरनेच काय करायचं? स्टार्ट करायचं. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू फोर्सचं युनिट ऑफ ए फोर्स. इट इज ए न्यूटन अँड इट्स फुल नेम इज रिटन ॲज न्यूटन, नॉट ॲज ए न्यूटन.
म्हणजे युनिट लिहिताना नॉट ॲज ए न्यूटन, नॉट ॲज न्यूटन. सपोज 1 न्यूटन एवढं काय हे युनिट आपण कन्सिडर केलं तर इट इज नॉट राईट ॲज ए दिस, म्हणजे त्याचं फुल नेम स्मॉल लेटर नेच काय करतात ते स्टार्ट करतात. आणि ऑल्सो इट्स सिम्बॉल, द युनिट सिम्बॉल नेम्ड आफ्टर ए पर्सन, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटरने काय केलं जातं, डिनोट केलं जातं. याचं न्यूटन आहे, न्यूटनचं जे सिम्बॉल आहे कॅपिटल एनने डिनोट केलेलं आहे. फोर्सचं जे युनिट आहे न्यूटन, ते काय न्यूटन सायंटिस्टचं नेम दिलेलं आहे आणि त्याचा सिम्बॉल जो आहे त्या युनिटचा कॅपिटल लेटरने डिनोट केलेला आहे, म्हणजे न्यूटनचं सिम्बॉल कॅपिटल एन आहे. सिमिलरली आता जूल, वर्क किंवा एनर्जी, त्याचं युनिट कसं आहे सेम आहे आणि ते युनिट आहे जूल. फुल नेम काय स्मॉल लेटरने स्टार्ट केलं जातं जूल आणि त्याचा सिम्बॉल जो आहे ते कॅपिटल लेटरने डिनोट केलेलं आहे. कॅपिटल लेटर म्हणजे जे, याने काय केलेलं आहे डिनोट केलेलं आहे. म्हणजे ज्या युनिटला पर्सनचं नाव दिलेलं आहे त्या युनिटचे सिम्बॉल कॅपिटल लेटरने डिनोट केलेले आहे आणि अदर जे युनिट आहे त्यांचे सिम्बॉल कसे आहे स्मॉल लेटर आहे. हे कन्व्हेन्शन आहे, म्हणजे रूल आहे युनिट लिहिण्याचं. स्मॉल लेटरने कोणतं युनिट असेल त्याचं फुल नेम काय स्मॉल लेटरने स्टार्ट केलं जातं आणि ज्या युनिटला पर्सनचं नेम दिलेलं असेल त्या युनिटचं सिम्बॉल कॅपिटल लेटरने डिनोट केला जातो. हे झालं सेकंड साइन कन्व्हेन्शन. आणि नंतरचं थर्ड आहे, हिअर द युनिट शुड नॉट बी रिटन इन प्लुरल फॉर्म. प्लुरल फॉर्ममध्ये लिहिलं जात नाही युनिट. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करून, हिअर इट इज रिटन ॲज 20 न्यूटन and not as 20 newtons or 20 newtons. म्हणजे प्लुरल फॉर्ममध्ये काय युनिट लिहिलं जात नाही, ते काय सिंग्युलर फॉर्ममध्येच काय युनिट लिहिलं जातं, म्हणजे इथं प्लुरल फॉर्म येत नाही. हे एक त्याचा रूल आहे. आणि नंतरच आणखी पंक्च्युएशन मार्क्स. युनिट शुड नॉट राईट विथ ए पंक्च्युएशन मार्क. कुठलाही पंक्च्युएशन मार्क किंवा रिक आफ्टर द रिकमेंडेड लेटर म्हणजे फुल स्टॉप असन किंवा अदर पंक्च्युएशन मार्क आर नॉट रिटन आफ्टर द युनिट. म्हणजे कुठलाही पंक्च्युएशन मार्क्स दिला जात नाही. फॉर एक्झाम्पल आपण जरी समजा इथं एकच लेटर कन्सिडर केलेलं असन, म्हणजे फॉर एक्झाम्पल 20 न्यूटन, आता इथं न्यूटन लिहिलं आपण, काय फुल नेम नाही लिहिलं, कुठलाही फुल स्टॉप किंवा अदर पंक्च्युएशन मार्क दिलं जात नाही युनिट लिहिल्यानंतर. हे त्याचं काय म्हणजे काय हे करेक्ट काय 20 न्यूटन असंच लिहिलं जातं. दिस इज ए रॉंग. अँड ऑल्सो अनदर पंक्च्युएशन मार्क इज हिअर द युनिट, हिअर द इट इज रिटन in the 1:1 form, that is its numerator and denominator in a unit. It is written in a 1:1 form. 1:1 form मध्ये काय केलं जातं लिहिलं जातं. मग फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचं युनिट काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग मीटर पर सेकंड स्क्वेअर कसं लिहिलं जातं, हिअर इट इज राईट ॲज मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहिलं जातं. और काय इट राईट ॲज मीटर पर सेकंड स्क्वेअर असंही लिहिलं जातं मीटर पर सेकंड स्क्वेअर. इट नॉट राईट ॲज ए मीटर पर सेकंड. म्हणजे एका रेशोच्या फॉर्ममध्ये काय केलं जातं लिहिलं जातं. हे दोन रेशोच्या फॉर्ममध्ये कन्सिडर केलं जातं का नाही, म्हणजे इट्स न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी राईट ॲज ए 1:1 फॉर्म. नंतरचं आहे हिअर द प्रिफिक्स. इट इज गिव्हन टू द युनिट, इट रिप्रेझेंट द दॅट इज द न्यू युनिट. मग प्रिफिक्स यूज केलं जातं.
म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं मीटर किंवा सेंटीमीटर आहे, तर हे एक्सप्रेस करण्यासाठी प्रिफिक्स यूज केलं जातं. मग आपण कन्सिडर करू आता सेकंद आहे, आता सेकंदचे युनिट. मग मिली सेकंदमध्ये कन्वर्जन, परत नंतरचं काय त्याला मिली सेकंद, 1 मिली सेकंद, इट इज इक्वल टू, इट इज डिनोटेड बाय मिली सेकंद, MS, मिली सेकंद ह्या फॉर्ममध्ये लिहिलं जातं. आणि 1 मिली सेकंद आता आपल्याला सेकंदमध्ये सुद्धा कन्वर्जन करता येतं. 1 मिली सेकंद इट इज इक्वल टू 10⁻³ सेकंद असं कन्सिडर केलं जातं. हे काय प्रिफिक्स काय केले झाले, यूज केलेलं आहे. आणखीन आपण कन्सिडर केलं मायक्रोसेकंद, 1 मायक्रोसेकंद, मायक्रोसेकंद त्याचं सिम्बॉल आहे, असं सिम्बॉल आहे मायक्रोसेकंद. आणि दिस इज इक्वल टू सेकंडच्या फॉर्ममध्ये जर आपल्याला एक्सप्रेस करायचं असेल, इट इज इक्वल टू 10⁻⁶ सेकंद. हे जे आपण प्रिफिक्स यूज करतो, मग त्याच्यामध्ये काय निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह पॉवर, म्हणजे 10चा तेवढा पॉवर काय होतं, राईज होतं. आपण जर कन्सिडर केलं 1 किलोमीटर, 1 किलोमीटर जर घेतलं तर 10⁻³ काय आहे, 3 मीटर असं कन्सिडर करतात. म्हणजे 10चा पॉझिटिव्ह पॉवर किंवा 10चा काय निगेटिव्ह पॉवरने काय होतं ते युनिट राईज होतं. जे काय आपण स्टँडर्ड कन्सिडर केलेलं आहे युनिट. मग त्यासाठी हे प्रिफिक्स काय म्हणजे स्मॉलर युनिट, लार्जर युनिट एक्सप्रेस करण्यासाठी सर्टन प्रिफिक्स काय केले जातात ते यूज केले जातात. आता मिली सेकंदपेक्षा मायक्रोसेकंद आणखीन स्मॉल आहे, म्हणजे जवळ 1000 टाइमने स्मॉल आहे. आणखीन याच्यापेक्षा स्मॉलर म्हणजे 1 नॅनोसेकंद. 1 नॅनोसेकंद कसं एक्सप्रेस केलं जातं, हा नॅनोसेकंद. आणि इट इज राईट ॲज ए दिस इज इक्वल टू 1 नॅनोसेकंद असं लिहिलं जातं. आणि 1 नॅनोसेकंद इट इज इक्वल टू 10⁻⁹ सेकंद, 10⁻⁹ सेकंद एवढं आहे. म्हणजे हे सर्टन प्रिफिक्स काय केले जातात ते यूज केले जातात. आणि डबल प्रिफिक्स यूज केले जातात का, नाही. डबल प्रिफिक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू 1 मायक्रोसेकंद, 1 मायक्रोसेकंद म्हणजे किती आहे, 10⁻⁶ सेकंद आहे. मग 10⁻⁶ आपण कसं लिहू शकतो, 10⁻³ इंटू 10⁻³ सेकंद असं लिहित आहे. मग आपल्याला माहिती आहे 1 मिली सेकंद म्हणजे 10⁻³ सेकंद. म्हणजे मग काय, हे मिली असं सेकंद असं लिहिलं जात नाही. डबल प्रिफिक्स यूज केलं जात नाही. सिंगल प्रिफिक्स काय केलं जातं, यूज केलं जातं. कारण याच्या 10⁻³ सेकंदसाठी मिली वापरताय आणि ह्या 10⁻³ साठी मिली, असं डबल प्रिफिक्स काय करता येत नाही, यूज करता येत नाही. म्हणजे मग सिंगल प्रिफिक्स काय केलं जातं, यूज केलं जातं. इट नॉट राईट ॲज ए हिअर मिली सेकंद असं लिहिलं जात नाही. नंतरचं आणखीन स्पेस और हायफन इज गिव्हन इन द सिम्बॉल ऑफ युनिट. मग स्पेस किंवा हायफन ते लिहिलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं हे मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. मग मीटर पर सेकंद स्क्वेअर आपण आता ह्या फॉर्ममध्ये लिहितो. इथं काय स्पेस दिलेला आहे, म्हणजे काय मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये असेल किंवा डिवायडेड तर कसं लिहिलं जातं, मीटर पर सेकंद स्क्वेअर असं लिहिलं जातं. किंवा इथं काय हायफन दिला जातो, स्पेस दिला जातो, और इट इज दॅट इज हायफन इज गिव्हन इन दॅट इज द सिम्बॉल्स. त्या सिम्बॉल्समध्ये काय हायफन सुद्धा दिला जातो. कारण आपण जर समजा हे काय केलं, क्लोज लिहिलं, मग इथं MS असं घेतलं, मिली सेकंद स्क्वेअर असं सुद्धा होऊ शकतं. इट राईट ॲज ए मिली सेकंद असं कन्सिडर करताय. किंवा आपण जर मीटर पर सेकंद आहे, मीटर पर सेकंद व्हेलॉसिटीचा युनिट आहे मीटर पर सेकंद, हे काय लिहिता येईल आपल्याला, असं लिहिता येईल इट नॉट राईट ॲज ए
हिअर ॲज ह्यासारखं लिहिलं जात नाही, कारण मग मिलिवाईन याचा अर्थ मिलिवाईन क्लोज लिहिला जातो, म्हणजेच काय स्पेस दिला जातो किंवा मग हायपन दिला जातं. हे युनिट लिहिण्याचे कन्व्हेन्शन्स आहेत. आणि नंतरचा आणखीन आहे हिअर मेजरमेंट ऑफ ए लेंथ. आता हे कन्व्हेन्शन्स पाहिले आपण. कन्व्हेन्शन्स काय सिम्बॉलनेच रिप्रेझेंट केले जातात, एवढी फिजिकल क्वांटिटीची युनिट, आणि त्याचे कॅपिटल लेटर जर लिहिलं तर त्याचं इनिशियल लेटर स्मॉल लेटरने स्टार्ट केलं जातं, म्हणजे पर्सनचं नेम जरी दिलेलं असेल तरी सुद्धा काय स्मॉल लेटरने फुल नेम स्टार्ट केलं जातं. आणि ज्या युनिटला पर्सनचे नाव दिलेले आहेत त्या युनिटचे सिम्बॉल कॅपिटल लेटरने डिनोट केले जातात, आणि अदर सिम्बॉल्स ऑफ अदर युनिट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर. नंतरचा प्लुरल फॉर्ममध्ये काय युनिट शुड नॉट बी रिटन इन ए प्लुरल फॉर्म. प्लुरल फॉर्ममध्ये लिहिलं जात नाही. आणखीन एनी पंक्च्युएशन मार्क इज नॉट गिव्हन आफ्टर द रिकमेंडेड लेटर. रिकमेंडेड लेटर नंतर कोणताही पंक्च्युएशन मार्क दिलं जात नाही, आणि 1:च्या फॉर्ममध्येच लिहिलं जातं युनिट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, म्हणजे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इट शुड बी रिटन इन ए 1:1 फॉर्म, अँड प्रिफिक्स इज गिवन, आणि सिंगल प्रिफिक्स इज ए गिवन, म्हणजे लार्जर युनिट स्मॉलर युनिट यांच्यामधील इंटर कन्व्हर्जन आहे ते डिनोट करण्यासाठी आपण 10च्या पॉवरमध्ये एक्सप्रेस केलं जातं, आणि त्यासाठी काय हिअर सिंगल प्रिफिक्स काय केलं जातं यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं 1 मिलीसेकंड इक्वल टू 10⁻³ सेकंद. मिलीसेकंडसाठी एमएस हे यूज केलेलं आहे. 1 मायक्रोसेकंड इक्वल टू 10⁻6 सेकंद, आणि ऑल्सो 1 नॅनोसेकंड इक्वल टू 10⁻9 सेकंद. आणि डबल प्रिफिक्स काय केलं जात नाही यूज केलं जात नाही. आणि युनिट लिहिताना त्याच्यामध्ये जर समजा मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये असेल किंवा मग हे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये असेल तर स्पेस दिला जातो किंवा हायपन यूज केलं जातं त्याच्यामध्ये. हे कन्व्हेन्शन्स आहेत युनिटचे SI युनिट. नाऊ वी सी द मेजरमेंट ऑफ ए लेंथ. Measurement of length. Now we see measurement of length. We have to measure the length of smaller value to larger value. That is, for example, radius of proton is 1 into 10⁻⁵ meter, and distance of Andromeda galaxy it is equal to 1 into 10⁻22 मीटर. एवढं काय अँड्रोमेडा गॅलेक्सीचं डिस्टन्स आहे. म्हणजे आपल्याला स्मॉलर व्हॅल्यू टू लार्जर व्हॅल्यू एवढं काय डिस्टन्स मेजर करावं लागतं, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी लेंथ मेजर करावी लागते. मग फॉर दॅट इज द SI युनिट. SI युनिट ऑफ लेंथ इज मीटर. SI युनिट ऑफ लेंथ is meter. SI unit meter आहे. In 1960 here 1 meter it is considered as here the orange red light. 1 meter means orange red light wavelength of orange red light emitted by atom of krypton. 1 meter means wavelength of orange red light emitted by atom of krypton. Orange red line. And in 1983 1 meter is accepted as the path length followed by light in vacuum in time 1/299,792,458 सेकंद. एवढ्याच सेकंदमध्ये जेवढा काय पाथ लेंथ फॉलो केलेला आहे लाईटने इन व्हॅक्यूम इट इज कन्सिडरेड ॲज द मीटर. मग 1 मीटर मीन्स द पाथ लेंथ फॉलोड बाय द लाईट विजिबल लाईट इन व्हॅक्यूम इन टाईम 1/299,792,458 सेकंद. दिस इज द
1 meter. And this 1 meter it is developed. And from this it is considered as the light, that is speed of a light. It is taken as 299,792,458 मीटर पर सेकंद. म्हणजे पर सेकंदला लाईट रे व्हॅक्यूम मध्ये एवढा ट्रॅव्हल होईल, एवढा मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल होईल. And we can take this for the calculation as 3 into 10 raised to 8 meter per second. एवढं काय डिस्टन्स कन्सिडर केलेलं आहे. हे जे आहे मीटर आहे, म्हणजे काय 1 मीटर म्हणजे पाथ लेंथ फॉलोड बाय द लाईट और ट्रॅव्हल बाय द लाईट, विजिबल लाईट इन व्हॅक्यूम इन टाइम 1/299,792,458 सेकंद. हे कन्सिडर केलेलं आहे. नाउ वी हॅव टू सी द डिस्टन्सेस, larger distances, and we see in the next lecture.